जी पाटील साहेब. विद्यमान अध्यक्ष राहुलजी चेंदे आपल्या विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि मी विनंती करतो देवा लायन्स आणि एस जी टायगर्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंना की आपण व्यासपीठाच्या समोर यावं. मी पंच शानू कुरेशी यांना सन्मानित करण्याची विनंती मी अमर भुरी यांना करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पंचांना या ठिकाणी सन्मानित करावं. जबरदस्त पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय डिसिप्लिन निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. मॅन फ्रॉम पाटील सर आपण पुढे यावं. पाटील यांनी सुद्धा अतिशय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. पंच शकील कोटी सर. स्पर्धेमध्ये नक्कीच एंट्री केल्याने अतिशय सुंदर रमेश म्हात्रे उर्फ मिकादा अगदी स्कोर कार्ड वरती सजवले असे एक्सपर्ट गुणलेखक सायबा मोमीन आपण पुढे यायचं आहे. सायबा मोमीन यांना या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करूया. प्रमाणे या मैदानाला सजावट केलेली आहे. आपल्या डीजेच्या तालावरती ज्यांनी या सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे डीजे आदेश या आपण पुढे सन्मान स्वीकारण्यासाठी मॅन फ्रॉम कुकसे. अतिशय सुंदर या मैदानाची सजावट आणि कुठल्या क्षणाला कुठला सॉन्ग सादर करायचा हे परफेक्टली डीजे आदेश यांना माहिती आहे. पूर्णपणे गाण्यांचा भंडारा आहे. या स्पर्धेला चित्रीकरण केलं प्रिन्स मूवीज. आपल्याला विनंती असेल की आपण यावर सन्मान स्वीकारण्यासाठी सुंदर या स्पर्धेचं चित्रीकरण अगदी 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण या स्पर्धेला कव्हर केलं आणि अर्थात प्रिन्स मूवीजचे सहकारी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तर मी संदीपजी काटोले साहेबांना, त्याचप्रमाणे तुकारामजी घोडविंदे, बालचंद्रजी जाधव, त्याचप्रमाणे सचिनजी घोडविंदे सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, कारण आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. जास्त वेळ आपला बी घेणार नाहीये, कारण प्रत्येकाला घरी जाण्यासाठी घाई असते, कारण आनंद साजरा व्यक्त करण्यासाठी तुम्हाला वेळ सुद्धा मिळणं गरजेचं आहे. आणि तदनंतर या ठिकाणी पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक शाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि तो मान आपण देऊया. मी भालचंद्र जाधव यांना मी विनंती करतोय की या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं कार्य ज्यांच्या हातून घडलेलं आहे, पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनमधील सन्माननीय विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राहुलजी चेंदे आणि विद्यमान उपाध्यक्ष अमरजी भुईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. तर एकदा या जोडीसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण कमी काळामध्ये त्यांच्याकडे
आपण ही जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडत असताना आणि असंच कार्य तुमच्या हातून घडेल याच तुमच्याकडे आम्ही अपेक्षा बाळगतो आणि तुम्ही पडगा टेनिस क्रिकेटमधील खेळ पुढे घेऊन जाल याच तुमच्याकडे आम्ही त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहतोय आणि त्यांचा आपण सन्मान पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून भालचंद्र जाधव यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करावा. प्रथम तर राहुलजी चंदे यांना आपण सन्मानित करूया. वैयक्तिक आपण सन्मान संपन्न करणार आहोत. विद्यमान अध्यक्ष आहेत पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे राहुलजी चेंदे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. लेजंड खेळाडू भालचंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करीत आहोत. आणि तदनंतर विद्यमान उपाध्यक्ष अमरजी भोईर यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. आपल्या वडिलांच्या पावलांवरती पाऊल टाकून आता दादा तुमचे सुपुत्र सुद्धा पुढे वाटचाल करतायत ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते स्वतः चांगले कुस्तीपटू सुद्धा आहेत, चांगले क्रिकेटर आहेत आणि नक्कीच त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी फायर शो केलेला आहे सौरभ बेलवले आणि तुमचे जे सहकारी आहेत त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. तर आपण या ठिकाणी अमर भोईर आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. आणि त्यानंतर पुढील आपण सन्मानित संपन्न करणार आहोत. मित्रांनो हॅलो जो आपण ऑक्शन सेरेमनी पाहिलेली होती मित्रांनो, ज्या ऑक्शन सेरेमनीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता असताना आम्हाला विनामूल्य ज्यांनी सहकार्य केलं असे आमचे पडगा टेनिस क्रिकेटमधील लेजंड खेळाडू अर्थात भालचंद्र जाधव यांचा आपण शाही सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आणि हा सन्मान जे आमचे आयोजक कमिटी आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तर विनंती करतोय आतिश गुडविंद, यतीश शेलार, अफसर रईस, राहुलजी चेंदे, अमरजी भोईर, विजय गीते, स्वप्नील कतोरे या आपण सर्वजण पुढे या कारण ही तुमची मेहनत आहे. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. आणि मयूर जाधव आपण सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभाग व्हायचा आहे. आपण लेजंड अर्थात भालचंद्र जाधव यांचा आपण हा शाही सन्मान इथे संपन्न करतोय. दादा असाच प्रेम तुमचं राहील पडगा टेनिस क्रिकेटवरती ह्याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो. काही चुकलं असेल आयोजकांच्या वतीने तर नक्कीच माफी क्षमा असावी. तदनंतर पुढे आपण वाटचाल करूया. जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ते आपण देणार आहोत. सुरेश पारधी आणि उज्ज्वल शेलार आपण यावं. आपल्यासाठी वैयक्तिक सन्माननीय सचिनजी गुडविंदे साहेबांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेश पारधी आणि उज्ज्वल शेलार. तर ग्रामपंचायत डोलेचे माजी उपसरपंच सन्माननीय दानिश शेख यांना विनंती करतो की आपण सुरेश पारधीला प्रथमतः हे कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करायचे आहे. आणि तदनंतर उज्ज्वल शेलार आपण पुढे या. आपल्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे. मी दानिश शेख आपल्यालाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करणार आहोत. सो कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन उज्ज्वल शेलार. आज उज्ज्वल पूर्णपणे मालामाल झालेला आहे, हरकत नाहीये.
आणि जे 3,333 रुपयाचं पारितोषिक होतं ते उज्ज्वल शेलार तुम्हाला जीपे केलेलं आहे, नो प्रॉब्लेम. आणि खरोखरच या स्पर्धेसाठी जे आम्हाला मैदानाचं सहकार्य लाभलं त्यासाठी मी पूर्ण ग्रामस्थ मंडळ कुकसे यांचं या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि आदित्य स्पोर्ट्स संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित झाले नाही आहेत, तर एखादा प्रतिनिधी असेल तर त्यांना मी विनंती करतोय की सचिनजी पाटील साहेबांचा जो सन्मान आहे तो सन्मान आपण स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. तर विजय गीते आहेत या आपण सचिन पाटील साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सचिन पाटील जे या कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत आणि त्यांचा सन्मान जो आपण इथे शिल्लक होतो ते मात्र सन्मान त्यांचे सहकारी अर्थात विजय गीते या ठिकाणी स्वीकारतायत. राहुलजी चेंदे आणि अमरजी भुईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान त्या ठिकाणी संपन्न करतोय. तर मित्रांनो, मी योगेश पाटील. जर पडगा प्रीमियर लीग 2024 मध्ये जर आमच्या आयोजकांच्या वतीने जर काही चुकलं असेल तर नक्कीच मी तुमच्या माध्यमातून क्षमा मागतोय. आणि पुढील सत्रामध्ये यापेक्षा अजून काही नाविन्य आपण या लीगच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो अशी तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि फक्त तुमच्याकडनं काय हवं आहे आयोजकांना तर ते फक्त सहकार्य. या सत्रामध्ये सुद्धा काही खेळाडूंनी नियमांचं उल्लंघन केलं आणि एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्या ज्या खेळाडूंनी फॉर्म सबमिट केले होते, ज्या ज्या खेळाडूंना एखाद्या संघामध्ये निवड त्यांची केली गेली होती आणि आयकॉन असतील किंवा अदरवाईज खेळाडू असतील, जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले नाही आहेत त्या खेळाडूंना विनंती असेल की यापुढे जेवढ्या पडगा टेनिस क्रिकेटमध्ये स्पर्धा होतील त्या कुठल्याही स्पर्धेमध्ये त्या खेळाडूला खेळता येणार नाही. हा शेवटचा आणि अंतिम निर्णय असेल. आणि हा नियम सर्व जे स्पर्धक आहेत, जे जे स्पर्धक यापुढे स्पर्धा आयोजित करतील त्या सर्व स्पर्धकांना विनंती आहे तुमच्याकडे लिस्ट पोहोचवली जाईल. त्या लिस्टवरती त्या खेळाडूंची नावं असतील, त्या खेळाडूंना मात्र त्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळून द्यायचं नाही. जर तुम्ही खेळून दिलं तर तुमच्या स्पर्धकांवरती आमची आयोजक कमिटी योग्य ती कारवाई केली. ओके, तर आपण जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने आपला संघ संकटामध्ये होता आणि संकटातून बाहेर काढलं आणि आपण त्यांना सामनावरची ट्रॉफी देणार आहोत. आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण प्रथमतः मान्यवरांना या ठिकाणी इन्व्हाइट करूया. मी संदीपजी काटू साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आणि अंतिम सामन्याचा सामनावर पुरस्कार पटकावणारा खेळाडू ठरला आहे एसजी टायगर संघाचा उज्ज्वल कामगिरी करणारा उज्ज्वल शेलार. अंतिम सामन्याचा आपण जर खेळ पाहिला तर बॅटिंग करत असताना 45 धावा बॅटच्या स्वरूपात त्यांनी जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता त्याने प्राप्त केली. अभिनंदन उज्ज्वल, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक सन्मानित या ठिकाणी करणं बाकी होतं. कुकसे गावातील उद्योजक आणि ओमसाई वाराई अध्यक्ष कुकसे सन्माननीय काही कारणास्तव पांडुरंगजी शेठ पाटील या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले नाही, तर त्यांचं आपण शब्द सुमनानी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. तदनंतर पुढील पारितोषिक आहे इमर्जिंग प्लेयर ऑफ टुर्नामेंट. त्यांच्यासाठी पाहू शकाल अतिशय सुंदर ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी जेबीएन ग्रुपचे सन्माननीय सागर पारदी आणि सुजित जाधव या आपण पुढे या. प्लीज सर्वांना विनंती करतो आपण पुढे या. एसजी टायगर्स त्याचप्रमाणे देवा लायन्स आणि जे आमचे इतर प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती करतो की आपण पुढे या. आपण देवा लायन्स संघ आपण या, कारण आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. आणि पहिला पारितोषिक आहे इमर्जिंग प्लेयर ऑफ दिस इयर दिस टुर्नामेंट. अनेक आपण यंग स्टार पाहिले या स्पर्धेमध्ये आणि
यंगस्टारच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला, परंतु हा यंगस्टार आपण जर या ठिकाणी पाहिला तर अतिशय सुंदर त्याची कामगिरी पाहायला मिळाली. सर्वांना मनमोहक त्यांनी मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. संघाचं नाव मी प्रथमतः या ठिकाणी अनाऊन्स करतोय. संघ आहे SG टायगर आणि खेळाडू आहे इमर्जिंग प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट अनिकेत शेलार. अप्रतिम खेळ अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांना आपण JBN ग्रुपच्या माध्यमातून अर्थात त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. चेहऱ्यावरची स्माइल सांगून जाते की किती आनंद अनिकेतला झालेला आहे आणि त्यांच्याशी आपण नक्कीच संवाद साधूया. पाहुण्यांचा आभार, खेळाडूचं अभिनंदन. अनिकेत दोन शब्द आपण नक्कीच या ठिकाणी बोलणार आहोत. तुम्ही नक्कीच आज लीगच्या माध्यमातून तुमची निवड झाली. SG टायगर संघाच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा सुद्धा जिंकली आणि तुमची या स्पर्धेच्या माध्यमातून इमर्जिंग प्लेअर म्हणून निवड झालेली आहे. किती आनंद होतोय? आनंद तर खूपच होतो. अनिकेत, ज्यावेळी तू चिरोबास संघाच्या माध्यमातून खेळतोय त्यावेळी तुला जो स्टार्ट मिळतोय तो स्टार्ट तुला या संघाच्या माध्यमातून खेळताना मिळाला का? पहिले तर चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाचं अभिनंदन करीन, कारण त्यांनी मला ओपनिंगला चान्स दिली, त्याच्यामुळे आज इथे ओपनिंग चान्स भेटली. आणि आतापर्यंत तू खेळ या ठिकाणी प्रस्थापित केला, त्याचा श्रेय तू कोणाला देणार आणि स्पर्धा तू कशा रीतीने एन्जॉय केली? श्रेय तर पूर्ण टीमलाच देईन. आणि ही स्पर्धा तुझ्यासाठी कशी राहिली आणि कशी एन्जॉय केली? ही स्पर्धा तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा कधीच विसरू शकणार नाही. क्या बात आहे. थोडेसे भावूक झाले कारण त्याच्यासाठी हा एक स्पेशल मुवमेंट होता आणि नक्कीच त्याला आपण द इमर्जिंग प्लेअर ही ट्रॉफी आपण दिलेली आहे. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. या गोलंदाजासाठी एक आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत आणि माजी सरपंच कोसिंबी ग्रामपंचायतीचे सन्माननीय राम ठाकरे यांच्या माध्यमातून सायकल दिली जाणार आहे. ती सायकल आपण वर घेऊन यायची आहे. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण या स्पर्धेच्या वतीने देणार आहोत. रामजी ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल लाभलेले आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी आमचे सायकल पुरस्कार ते राम ठाकरे उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं आणि डोले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दानिश शेख आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यावं. सायकल आहे आणि त्यानंतर आपण ट्रॉफी देणार आहोत. तर या स्पर्धेचा आपण विचार केला तर 3 गोलंदाज रेसमध्ये होते. उज्ज्वल शेलारनं 7 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. मेघनाथ ठाकरेने तब्बल मेघनाथ पाटील अर्थात कलंबोली शिवशक्ती डेव्हलपर्स संघाचे गोलंदाज मेघनाथनं 8 विकेट्स प्राप्त केल्या. परंतु सर्वांवरती मात करून या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं 11 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत तोच गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. हा किताब पटकावणारा खेळाडू संघ आहे SG स्पोर्ट SG टायगर्स संघाचा. ज्या टायगर प्रमाणे तो लढला, फलंदाजावरती बरसला एक्सप्रेस सुरेश पारधी. तर आपण ग्रामपंचायत डोलेचे माजी उपसरपंच आणि कोसिंबी ग्रामपंचायतीचे विद्यमान माजी सरपंच रामजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार आपण सुरेशला देत आहोत. सुरेश, 2 शब्द आपण नक्कीच या ठिकाणी बोलूया. जास्त काय प्रश्न विचारणार नाही. पहिला प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे प्रीमियर लीग ठेवण्याचा तो तुम्ही धाडस दाखवला आणि धाडस करत असताना जी तुम्हाला साथ मिळाली तुमची इतर सदस्यांची, त्याबद्दल प्रथमतः तुम्ही काय ते बोलणार आहात? प्रथमतः मी एक महिना झाला आम्ही पूर्ण कमिटी याच्यावर चर्चा करत होतो आणि कशा पद्धतीने आयोजन करायचं आणि कशा पद्धतीने टुर्नामेंट जी पार पडेल याच्याकडे आमचा जास्तीत जास्त फोकस होता. आणि असं वाटलं की मला काही 2-3 महिन्यापासून जी धार सुरेश पारधीची आपण पाहतोय ती धार मात्र पाहायला मिळत नव्हती. परंतु पडगा प्रीमियर लीगमध्ये खरोखर जो आम्ही सुरेश पारधी पहिले ओळखायचो तो सुरेश पारधी आम्हाला पाहायला मिळाला. याच्यावरती तुम्ही काय सराव केला आणि एक्झॅक्टली काय तुमची प्लॅनिंग होती?
नाही नाही, कारण की मी खूप दिवस सराव करत, कारण मी वाशेऱ्यापासून पूर्ण आपला एरिया मी गाडी घेऊन फिरायचो, कारण कुठल्याच ग्राउंडवर कोणच प्रॅक्टिस करत नव्हतात. असा मी येऊन ना सीधा घरी जायचो, त्याच्यामुळे प्रॅक्टिस पण कमी असायची. आणि हा तुम्ही बक्षीस पटकावला या लीगच्या माध्यमातून, याचा श्रेय तुम्ही प्रथमतः कोणाला देणार? मी पूर्ण टीमला हा श्रेय देईन, खास करून महेश, ऋतिक, उज्ज्वल शेलार यांनी चांगली बॅटिंग करून संघाला चॅम्पियन केलं. शेवटचा प्रश्न, आपण पर्व तिसरं या ठिकाणी संपन्न होत आहे, परंतु ज्यावेळी पुढील पर्व असेल पटका प्रीमियर लीगचं, त्या लीगच्या माध्यमातून कसं नियोजन असेल आणि त्या लीगसाठी या लीगच्या माध्यमातून तू जे इतर खेळाडू आहेत आपले पटका टेनिस क्रिकेटमधील, त्यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करशील? पुढचे लीग म्हणजे जरा वेगळ्याच पद्धतीने असेल, आणि मी आपल्या परिसरातील सर्व क्रिकेटरांना एकच सांगू इच्छितो, ग्राउंडमध्ये जो क्रिकेट खेळतो आपण, आता काही गोष्टी घडल्या, पण त्या घडल्या नाही पाहिजेत. काही जणांनी काय पण ग्राउंडमध्ये प्रत्येकाला समजायला पाहिजे का आपण कुठली तरी आपण ग्राउंडमध्ये चुकतोय का, आपण कुठला तरी वेगळा डिसिजन घेतो, त्यावर लक्ष करून आणि प्रथमतः प्रॅक्टिस मेहनत तर केलीच पाहिजे. मेहनत नाही केल्याने हे असं होतं. तर नक्कीच अभिनंदन सुरेश पारधी, तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय सुंदर मनोगत या ठिकाणी सुरेश पारधीने व्यक्त केलं. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर 3 फलंदाज रेसमध्ये होते. या लिस्टमध्ये आपण जर पाहिले तर उज्ज्वल शेलारनं एकूण धाबा जोडल्या होत्या 103. तदनंतर बादिल शेखनं धाबा जोडल्या होत्या या स्पर्धेमध्ये एकूण 112. परंतु या पूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला तर एकूण 5 सामने केले, धाबा जोडला 117. आणि या लीगच्या माध्यमातून ज्यांनी पहिली अर्धशतकी इनिंग ठोकली, अर्थात लोकल बॉय SD टायगर संघाचा महेश पाटील ठरलाय बस बॅटर ऑफ टुर्नामेंट पटका प्रीमियर लीग 2024 मध्ये. आणि खरोखरच आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल रामजी ठाकरे यांच्या माध्यमातून सायकल आहे. तदनंतर यांच्या माध्यमातून एव्ही बॅट दिली जाणार आहे. आणि पाहू शकाल त्याच बॅटनं, त्याच ब्रँडेड कंपनीनं महेश पाटील या स्पर्धेमध्ये खेळला आणि 117 धाबा ठोकल्या. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय सचिनजी घोडविंदे आणि तुकारामजी घोडविंदे आपणास विनंती करतो की आपण पुढे यावं. आणि मी नेहमीच म्हणतोय, आपको लगाना है छक्का तो आपके हाथ में होना है एबी का बल्ला. तर महेश पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या. पटका प्रीमियर लीग 2024 मध्ये उत्कृष्ट फलंदाज जे पारितोषिक आहे ते मात्र या ठिकाणी पटकावणारा खेळाडू ठरलेला आहे. आणि आपण सचिनजी घोडविंदे आणि तुकारामजी घोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. सो कॉंग्रॅच्युलेशन महेश, अतिशय सुंदर कामगिरी तुझी पाहायला मिळाली आणि असाच खेळ तुझ्याकडून होईल यात आम्ही अपेक्षा ठेवतो आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. नक्कीच या ठिकाणी एक सन्मान इथे मात्र शिल्लक आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खरोखर चांगली सेवा येणाऱ्या पाहुण्यांची केलेली आहे. एकूण 3 दिवस त्यांनी सेवा केलेली आहे. तशी आमचे नक्कीच सहकारी कुमार आणि दिलीप आपणास विनंती करतो की आपण पुढे यावं. कारण मित्रांनो, क्षेत्र कुठलाही असू द्या, तुम्ही जर मेहनत कराल तर त्या मेहनतीचं तुम्हाला फल नक्कीच मिळेल. आणि आपण या नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून या 2 व्यक्तिमत्वांना आपण सन्मानित करतोय. तर 2 पारितोषिक आता मात्र देणे शिल्लक आहेत. परंतु या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती ज्यांनी खरोखर या परिसराचं नाव लौकिक केलं, कारण जो आपण 22 तारखेला रामलल्ला प्रतिष्ठान 16 पाहिला, त्या 16 मध्ये ठाणे जिल्ह्यातील अशी एक व्यक्तिमत्व होती, ती म्हणजे सापेगावचे हरिभक्त परायण सुभाजी महाराज तरणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर मी तरणे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि थोड्या शब्दानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना थोडंसं मार्गदर्शन करावं ही आपणास विनंती करतोय.
आज आपल्या या कुकसा ग्राउंडमध्ये आणि सर्व संघ सहभागी झाले, सर्वांचे आभार. या ठिकाणी सचिन जे आहेत, भगवान जे आहेत, सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. आणि आपला जो कार्य आहे, खेळाडू कार्य आहे, हा भगवंतापासून खेळ चालू आहे. भगवान श्रीकृष्ण जे खेळले ते आपण खेळतो आहे. काही म्हणतात का इंग्रजांचा हा खेळ होता, असं काही नाही. भगवान श्रीकृष्ण जे खेळले ते आपण मुलं खेळतो आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. परंतु मला सांगायचं आहे, आपल्याला विजय जर प्राप्त करायचा असेल तर ते भाऊ म्हणाले का मला सराव करण्याकरिता सर्व ग्राउंड पाहत होतो, परंतु तिथे मला कुठे खेळायला मिळालं नाही. तरीसुद्धा त्यांनी इथे नंबर काढलेला आहे, म्हणजे त्याचा विजय झालेला आहे. पहा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबारे म्हणतात त्याला अभ्यास करावा लागतो, त्याला सराव करावा लागतो, तरच आपला आणि प्रथम क्रमांक इथे येऊ शकतो. सर्वांना इथे विजय प्राप्त झालेले आहेत. पराजय ज्यांचा झालेला आहे तरीसुद्धा त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच मी थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद महाराज. कमी शब्दामध्ये या ठिकाणी चांगलं वर्णन तुमच्या माध्यमातून केलं गेलं. तर पुढील आपण पारितोषिक इथे देत आहोत. मालिकावीर पडघा प्रीमियर लीग 2024 मधील मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूसाठी आपण पाहिलं तर JBN ग्रुपच्या माध्यमातून रेफ्रिजरेटर दिला जाणार आहे. त्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान सागरजी पारदी आणि मिस्टर सुजित जाधव आणि सागर पारदी यांच्या माध्यमातून आम्हाला रेफ्रिजरेटर लाभलेला आहे आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकाल. आणि नक्कीच हे पारितोषिक देण्यासाठी सुजित जाधव आणि सागर पारदी इथे उपस्थित आहेत. आणि त्यानंतर मी माजी सरपंच ग्रामपंचायत बोरीगावचे सन्माननीय मनोहरजी भुईर साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. कोण असेल पडघा प्रीमियर लीग 2024 मधील मालिकावीर पारितोषिक पटकावणारा खेळाडू? आपण जर त्याचं कार्य पाहिलं तर एकूण बॅटच्या साह्यानं 103 धावा ठोकल्या, गोलंदाजी करत असताना 7 विकेट्स प्राप्त केल्या. आणि या मैदानावरती दुसऱ्यांदा असं घडलेलं आहे की सर्वचे सर्व पारितोषिक एकच संघाच्या माध्यमातून खेळाडूंनी पटकावलेलं आहे, अर्थात SG टायगर संघाचा उज्ज्वल शेलार. जबरदस्त खेळ उज्ज्वल शेलारच्या वतीने आपण पाहिलेला आहे आणि त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत हा पुरस्कार घेण्यासाठी. आणि खरोखरच त्यांना सुद्धा अभिमान आहे की आपल्या मुलानं अशा प्रमाणे खेळ या ठिकाणी प्रस्थापित केला. आणि उपस्थित पाहुण्याची शुभ हस्ते आपण हा देत आहोत सुंदर ट्रॉफी आणि त्यानंतर JBNच्या माध्यमातून हा ब्रँडेड रेफ्रिजरेटर. अभिनंदन उज्ज्वल शेलार, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपण उज्ज्वलशी नक्कीच या ठिकाणी संवाद साधूया. उज्ज्वल, खास मोमेंट आहे, डोळ्यातून अश्रू वाहतात, तुमचे वडील सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत, सध्या काय फील करतोयस? खूप चांगलं वाटतंय आणि महेंद्र मागे, विश्वास मागे आणि निलेश मागेला मिस करतोय, कारण पहिला षटकार मी निलेश मागेच्या बॅटमधून मारला होता. काही माझ्या रागामुळे निलेश मागे काही वर्ष खेळू शकला नाही, पण त्यांनी ही टुर्नामेंट खेळावी ही माझी इच्छा होती. परंतु नक्कीच ज्याप्रमाणे तुझी या संघामध्ये निवड केली, पटका प्रीमियर लीगला सुरुवात झाली, तुला असं एखादं स्वप्न पडला होता की या स्पर्धेमध्ये मी मालिकावीर म्हणून नक्कीच माझी निवड केली जाईल? खरं तर मी मनात ठरवलं होतं जेवढं वर्ष मेहनत केली तर या टुर्नामेंट मला मध्ये काहीतरी करायचं होतं. मागची जी PPL झाली ती पडक्यामध्ये झाली, त्यावेळी मी फक्त महेंद्र मागेच्या जोरीला जाऊन बॉल आणायचं होतं बाहेर, आणि यावर्षी मला काहीतरी करून दाखवायचं होतं. आणि मी तर महेंद्र मागेमुळेच आज काही जे काय आहे ते त्याच्यामुळेच आहे, कारण ज्यावेळी मी खराब परफॉर्मन्स करत होतो त्यावेळी तो मला ज्यावेळी खराब परफॉर्मन्स व्हायचा त्यावेळी मला रात्री फोन करून बोलायचा, काय टेन्शन घेऊ नका, आज तू खराब परफॉर्मन्स करतोय आणि तू पुढे चांगला करशील. आणि विश्वास मागे यांना मी तर त्यांचं जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे,
कारण ते आमच्यावर जास्त विश्वास ठेवत होते आणि खूप वर्ष झालं ते आम्हाला स्पॉन्सरिंग करतात. पण काही गोष्टी आम्ही पण ॲग्रेसिव्ह म्हणजे राग जास्त होता मागच्या 2-3 वर्ष. खूप मी स्ट्रगल करत होतो त्यावेळी. हिरामन शेलार, महेंद्र मागे, विश्वास मागे आणि टीमने मला खूप सांभाळून घेतलं. शेवटचा प्रश्न, सुरेश पारधी तुझ्या सोबतीला होती, जेव्हा जेव्हा त्यांचा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा तेव्हा तुझ्यावरती सुरेश पारधीने जबाबदारी टाकली आणि जबाबदारी स्वीकारत असताना काही मनामध्ये काही भीती वगैरे होती का तुझ्या? खरं तर PPL चालू झाली तेव्हाच मी माझ्या मनात होतं का सुरेश दादात माझ्याजवळ साथीला यावं आणि मी त्याच्यासाठी म्हणजे मला ते मिळालं आणि खूप मी ते सत्य उतरवण्याचा प्रयत्न केला. तर हा जो पारितोषिक आहे ते कोणाला समर्पित करशील? खरं तर संतोष दादा सुतार साप्या त्यांचा आभार आहे. कारण मला वेळ नाही खेळायला. मी महेंद्र मागेला यावर्षी बोललेलो का मला खेळायला जमणार नाही, पण सकाळी ते संतोष दादा सुतार सकाळी येऊन स्वतः टीम नाही खेळत, त्यांची टीम नसते, पण ते मला प्रॅक्टिससाठी प्रोत्साहित करत असतात. कारण खेळायला वेळ नव्हता मला. कारण आईवडिलांची इच्छा होती की मी बँकेत काम करावं, पण मागच्या 3 वर्षामध्ये मी एक पप्पांचा डिसिजन थोडंसं त्यांच्या मनाविरुद्ध गेलेलो. मला 3 वर्षानंतर काहीतरी करून दाखवायचं होतं आणि आईवडिलांची मी इच्छा पण पूर्ण केली. बँकेत जॉब करायचं होतं, ते करून दाखवलं. आणि क्रिकेटमध्ये यावर्षी त्याच्यामुळे मी फ्री माइंड खेळतो. मागच्या 3-4 वर्ष मला टोचत होते, काही गोष्टी होत होत्या माझ्या टोचण्यावरून, पण मला माहीत होतं का मी माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स होता का मला बँकेत जॉब करायचं आहे. कारण मी ज्यावेळेला 5वीला होतो त्यावेळेस मी शाळेमध्ये पण बोलायचो का मला बँकेत जॉब करायचं. आईवडिलांची पण चर्चा व्हायची, पण काही चुकामुळे मी जरा मागे पडलेलो त्या गोष्टीत. आणि आता मी खूप खुश आहे कारण मी बँकेत जॉब करतो आणि आईवडिलांच्या मनाविरुद्ध जगतोय. हे माझ्यासाठी लाईफमध्ये कधीच विसरू शकणार नाही. शेवटचा प्रश्न, तुमच्या संघाचे संघ मालक सचिनजी गोडविंदे व्यासपीठावरती आहेत, त्यांच्याबद्दल काय 2 शब्द? त्यांचं तर खूप आभार आहे कारण त्यांनी मला संधी दिली. कारण कसं असतं, प्रत्येक टीममधला स्वतःचा प्लेअर खेळावं ही प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, यासाठी मी त्यांचं खूप आभार आहे. तर एकदा व्हिज्युअल शेलारसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. मनामध्ये कुठलाही शंका नसताना मात्र त्यांनी भावुक होऊन या ठिकाणी नक्कीच ज्या आपल्या मनातील भावना आहेत त्या व्यक्त केल्या आणि अजून काही त्यांना बोलायचं आहे. खरं तर महेंद्र मागेला खूप मिस करतोय कारण महेंद्र मागे इथे नव्हता. या महेंद्र मागे बघायला असावं ही माझी इच्छा होती, कारण ही खेळावं पण हीच इच्छा होती त्याची. कारण त्याच्यासमोर मला खेळायला, कारण ज्यावेळी मला अडचणीत होतो मी त्यावेळी महेंद्र मागे सपोर्ट केला, विश्वास मागे, हिरामन शेलार यांनी खूप सपोर्ट केला. आणि मी काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध वागायचो तरी त्याही कधी मला बोलले नाही, फक्त हिरामन शेलारने पण खूप सपोर्ट केला मला. तर नक्कीच उज्ज्वल, त्याला पुढील वाटचालीसाठी पुढील भविष्यासाठी तुला या लीगच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. आणि आपण जाऊया आता मात्र मित्रांनो या स्पर्धेतील अंतिम पारितोषिक. पाहू शकाल उज्ज्वल शेलारच्या डोल्यामध्ये अश्रूची गंगा वाहते, त्यांच्या वडिलांच्या डोल्यातून अश्रूची गंगा वाहते. कारण हा मोमेंटो आहे, कधी विसरू शकणार नाहीये, कारण ही त्यांची मेहनत आहे मित्रांनो. जर तुम्ही मेहनत करत राहिले तर तुम्हाला त्याचा यश नक्कीच मिळेल, त्याचा फल नक्कीच मिळेल. आणि या पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते कार्य उज्ज्वल शेलारनं मात्र या ठिकाणी पार पाडलं. विज चॅम्पियन पर्व 3. आम्हाला गर्व आहे की 3ऱ्या पर्वामध्ये सचिन गोडविंदे साहेबांनी संघाची निवड केली आणि थेट फायनल मध्ये जाऊन त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला. परंतु पहा, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 3 पारितोषिक देणार आहोत, परंतु ट्रॉफी फक्त चॅम्पियन संघाला देणार आहोत. परंतु जे कॅश प्राइज आहेत ते आपण या ठिकाणी 3रा क्रमांक जो संघ आपण पाहतोय त्या संघाला मी विनंती करतो की आपण पुढे यावं. आदित्य स्पोर्ट या संघानं या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. तर समीर बजागे आणि विजय पारधी या आपण पारितोषिक घेण्यासाठी, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 3 पारितोषिक देणार आहोत. परंतु ट्रॉफी आपण चॅम्पियन संघाला देणार आहोत. कारण आपण लीग मॅचेस आपण पाहतोय, तुम्ही नक्कीच IPL स्पर्धा पाहिली असेल की एकच संघाला आपण ट्रॉफी स्वीकारताना पाहत असतो. आणि त्याच प्रकारे या स्पर्धेमध्ये आपण नियम पाहत आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय भगवानजी भुईर यांचे सुपुत्र अमरजी भुईर सध्या आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण देत आहोत. तदनंतर रनरअप त्यांच्यासाठी आपण पारितोषिक देणार आहोत. आणि ही पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय सुभाषजी महाराज आणि भगवानजी भुईर आपण रनरअप संघ अर्थात पडगा प्रीमियर लीग 2024 मधील संघ राहिलाय CSK टायगर अर्थात देबा लायन्स. या संघाचे पुरस्कर्ते आहेत संदीपजी काठोले आणि गोल्डमॅन चेतनजी पाटील.
खरं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण ही स्पर्धा आपण तिसऱ्या पर्वामध्ये पाहतोय, परंतु पहिल्या पर्वामध्ये या संघाने स्पर्धा जिंकली आणि तिसऱ्या पर्वामध्ये हा संघ अंतिम सामना केला. म्हणजे ही सुद्धा एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तर अभिनंदन टीम CSK टायगर अँड देवा लायन्स. अतिशय खेळ चांगल्या पद्धतीने पाहायला आपल्याला. कॉंग्रॅच्युलेशन सुदर्शन, आणि पुढील लीगमध्ये असा तुमचा खेळ होईल याच तुमच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतोय. चॅम्पियन ट्रॉफी देण्या अगोदर मी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी जे आपले 12 पुरस्कर्ते आहेत, ज्या 12 पुरस्कर्त्यांनी संघाची निवड केली आणि 12 संघाच्या माध्यमातून जे जे खेळाडू खेळले गेले त्या सर्वांचं मी राहुलजी चंदे असतील, अमरजी भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी पाटगा असोसिएशनच्या वतीनं मी त्यांचा सर्वांचा हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेतील अंतिम भारतीय देण्यासाठी व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा मानाचा करंडक, अभिमानाचा करंडक, स्वाभिमानाचा करंडक देण्यासाठी संघाला मी इन्व्हाइट करतोय. मी नेहमीच म्हणतोय, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ एसजी टाइगर्स. आणि या स्पर्धेला जिंकला आहे अभिनंदन सचिन जय गुडविंदे, अभिनंदन दानिश शेख अँड ऑल प्लेयर्स. झाली पडगा प्रीमियर लीग 2024 पर्व या घरी जा आणि नव्यानं उभारी घ्या. तुमच्यासाठी देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. या ठिकाणी सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट अँड जय श्रीराम.